मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांनी 15 वर्षाच्या संसारानंतर परस्पर सहमतीने घटस्फोट घेतलेला आहे. दोघांमध्ये आधी घट्ट मैत्री होती. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री मानसी नायक, पियुष रानडे, मयुरी वाघ या मराठी सेलिब्रिटीच्या घटस्फोटाच्या बातम्या अख्खी इंडस्ट्री हादरली होती. अशातच आता या यादीत आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याचं नाव समावेश झालेला आहे. प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे आणि आघाडीची अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी आपला 15 वर्षाचा सुखी संसाराचा शेवट केलेला आहे. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे वेगळे होत असल्याचं आणि घटस्फोट घेत असल्याचं त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करून त्यांनी आपल्या चाहत्यांना कळवलेलं आहे. खरं तर खूप दिवसापासून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या घटस्फोटांच्या बातम्या समोर येत होत्या, पण यावर दोघंही काही बोललेले नव्हते. पण 2022 नंतर उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे एकमेकांसोबत कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केलेला नव्हता. आदिनाथ कोठारे यांच्या चंद्रमुखी या मूव्हीनंतर उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे हे दोघे एकमेकांसोबत राहत नव्हते, तर ते दोघं वेगळे राहत होते. मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारेनं सिनेमासृष्टीतल्या करिअरला नुकतीच सुरुवात केलेली होती. अभिनेत्री म्हणून तिचा पहिला सिनेमा आला होता, तो म्हणजे शुभमंगल सावधान. हा सिनेमा महेश कोठारे यांनी काढलेला होता आणि या सिनेमासाठी महेश कोठारे यांना नवीन चेहरा पाहिजे होता. जेव्हा या सिनेमासाठी उर्मिलाने महेश कोठारे यांच्याशी संपर्क केला, त्यांनी तिला घरी बोलवलं आणि या सिनेमासाठी ती घरी जेव्हा गेली तेव्हा आदिनाथ कोठारे यांनी पहिल्यांदा उर्मिला कोठारे हिला पाहिलं आणि पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडले. उर्मिलाचा शुभमंगल सावधान हा पहिला सिनेमा होता. तसा पहिला सिनेमा असल्यामुळे महत्त्वाची बाब म्हणजे आदिनाथ हा सिनेमाशी जोडले गेलेले होते. सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते. या सिनेमाच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिला यांची पुन्हा भेट झाली. पुढे दोघांच्या सेटवरच्या भेटीगाठी वाढल्या, मैत्री वाढली. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पुण्यातल्या एका कॅफेत पहिली भेट झाल्यानंतर आदिनाथने मुंबईमध्ये उर्मिलाला प्रपोज केलं. नंतर बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 20 डिसेंबर 2011 रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. 2011 हिने आदिनाथसोबत आपली लग्नगाठ बांधली आणि मराठी सिनेमासृष्टीतील दिग्गज कुटुंबापैकी एक असणाऱ्या कोठारे कुटुंबाची सून झाली. त्यानंतर 2017 मध्ये उर्मिलानं गोंडस मुलीला जन्म दिला आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुलीचं नाव जिजा आहे. मुलीच्या जन्मानंतर काही वर्ष सुरळीत संसार चालू होता. उर्मिला आणि आदिनाथ यांच्यामध्ये काहीच बिनसलेलं नव्हतं. त्यानंतर माहिती समोर येऊ लागली की 2022 मध्ये चंद्रमुखी या सिनेमाच्या दौरान दोघांचं बिनसलं आणि दोघं विभक्त होऊ लागले किंवा वेगळे राहत होते. ते एकमेकांचा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत. तुम्हाला आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची जोडी आवडायची का? यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्ही पाहिलेले आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून मालिका विश्वातील आणि सिनेमासृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.